नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सौ सुनीता तोंडोळकर यांनी लिहिलेला एक सुरेख लेख सादर करत आहे. त्यांच्या विचार मंथन ह्या सदरामधला हा लेख आहे आणि लेखाचं शीर्षक आहे नंतर. तो सांगणारच आहे मी नंतर, पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा लेख आवडला, व्हिडिओ आवडला, तर जरूर त्या व्हिडिओला एक लाईक करा, कारण त्यामुळे लेखिकेला आणि मला सुद्धा खूप आनंद होईल. जर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स सुद्धा जर कॉमेंट सेक्शनमध्ये, यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये लिहिल्यात, तर आम्हाला फार आनंद होईल, कारण आम्ही त्यांची वाट बघत असतो. त्याचप्रमाणे जर चुकून चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा जर चॅनेलला प्रथमच भेट देत असाल, तर जरूर सबस्क्राईब करा. तर आता आपण ऐकणार आहोत. आजच्या लेखिका आहेत सौ सुनीता तोंडोळकर आणि त्यांच्या विचार मंथन या लेखमालेतला या लेखाचं शीर्षक आहे नंतर. नंतर. खरं तर सध्या दिवाळीचा मोसम. त्यात गेल्या 2 दिवसापासून घराची साफसफाई चालू आहे. दिवसभराच्या कामामुळे थकवा जास्त आल्याने नेहमीप्रमाणे झोपही लागेना. झोप लागेना म्हणून अतिवेगाने विचारचक्र सुरूच. डोकं अगदी सुन्न झालं. विविध विचार चालू होतेच. त्यातच आप्तेष्टांच्या आलेल्या आठवणींमुळे मन अधिकच हळवं झालं. आणि अशातच या 1-2 वर्षात झालेल्या घटना डोळ्यासमोरून चलत चित्रपटाप्रमाणे सरकू लागल्या. 2 वर्षापूर्वी अक्का वन्सनच्या लाघवी स्वभावाच्या मोठ्या मुलाचं, मनोजचं अकाली निधन. तसंच आणि सुधा वन्सनचे दिलखुलास व्यक्तिमत्वाचे यजमान गोपाळ भाऊजींनाही मधुमेहामुळे देवाज्ञा झाली होती. आणि त्या कारणास्तव अक्का वंस, त्यांचे यजमान कांता भाऊजी आणि सुधा वंस यांना कडू घास काढण्यासाठी काही दिवस आम्ही घरी बोलावलं होतं. त्या अगोदर नुकतंच माझ्या नातवाचं बारसं ठाण्यामध्ये पार पडलं होतं. बारशाला येऊ न शकल्याने अक्का वंसांना त्यांचा आहेर करायचा राहिला होता. निरोपावेळी तो मी देऊ करायला गेले, तर त्या म्हणाल्या, ह्यावेळी नको सुनीता, माझी मनस्थिती बरोबर नाही, मी येईन नंतर. आहे त्या मनस्थितीत त्यांना जास्त आग्रह पण मला करता आला नाही. त्यामुळे मनाला एक चुटपुट लागून राहिली होती. अवघे काही दिवसच झाले असते. परतीच्या प्रवासात नांदेडला जाण्या अगोदर त्या त्यांच्या मुलीकडे, माधुरीकडे गेल्या असतानाच अचानक एक दिवस त्यांच्या दुसऱ्या मुलाचा, मयूरचा फोन आला. आईला बीडच्या रुग्णालयात दाखल केलं. लगेचच आवराआवरी करून ह्यांच्यासह व सुधा वंसनसह गाडी करून बीडकडे निघालो. तासाला फोनवर तब्येतीने चौकशी करत होतो. प्रवास सुरूच होता. काळजीने सगळ्यांचा जीव खालीवर होत होता. बीडच्या जवळपास पोचलो देखील. तोच त्यांच्या जावयाचा फोन आला. अक्का गेल्या. काळजात एकदम धस्स झालं. अपरात्री आम्ही सर्वजण बीडहूनच पुढे नांदेडला निघालो. दुसऱ्या दिवशी नको असलेलं सर्व पार पडलं. पण राहून राहून अक्का वंसनचे शब्द सारखे आठवायला लागले. ह्यावेळी नको सुनीता, येईन नंतर. तो त्यांचा नंतर पुन्हा कधी आलाच नाही. अक्का वंसनचं जग सोडून जाण्याने त्यांचा नंतर हा शब्द माझ्या मनाला विलक्षण चटका लावून गेला. त्या प्रसंगाने कुणाच्याही नंतर शब्दाचा मी अक्षरशः धसकाच घेतला. कारण माणसाच्या क्षणभंगूर आयुष्याचं काही खरं नाही, हे मात्र त्या क्षणाला प्रकर्षाने जाणवलं. अन मी आपसुकच म्हणायला लागले की ह्या नंतरनी कायमचं अंतर पडतं. तर आजच्या चिंतनाचा विषय आहे नंतर. खरंच
ह्या शब्दाची उत्पत्ती कशामुळे झाली असेल ह्याचा सकारात्मक विचार करायला गेले तर खालील गोष्टी लक्षात आल्या. कामांची झालेली भाऊगर्दी. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आयुष्य पार करताना घरातली, घराबाहेरील, मग ते कार्यालयीन नसो किंवा इतर कुठल्याही कामांची वाढती संख्या माणसाचा निवांतपणा वजा करत जातो. ज्या योगे कामाला प्राधान्य देण्याच्या विचारांनी हा नंतर येतो. एका खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या. माणूस म्हटलं की कर्तव्याची जबाबदारी आलीच, पण त्याला मर्यादा राहिलीच नाही. मग ती कुठल्याही प्रकारची किंवा ठिकाणची असो. पुष्कळ ठिकाणी आपण बघतोच की केवळ एका खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात. अशा वेळी हा नंतर येतो. कामाची गरज. उदरनिर्वाहासाठी प्रत्येक माणसाला ह्या ना त्या स्वरूपात कामाची नितांत गरज निर्माण होते. या कामासाठी उपलब्ध असलेल्या वेळेतून ह्या शब्दाची उत्पत्ती होते. अचानक बदललेली परिस्थिती. पुष्कळ वेळा काय होतं, आपल्या भोवतालची परिस्थिती काही प्रसंगांनी एकदम अचानक बदलून जाते. त्यावेळी काही कामं स्वतःहून दूर चालण्यासाठी हा शब्द येतो. मनस्थिती. काम करताना झालेल्या चुकांची पुनरावृत्ती झाल्याने माणसाची मनस्थिती इतकी नकारात्मक होते की या नंतरला मग पर्यायच राहत नाही. आपत्कालीन प्रसंग. अचानक उद्भवलेल्या संकटात काही कामाची जबाबदारी स्वतःहून बाजूला केली जाते. अपरिहार्य कारणास्तव या नंतरचा सहारा मग घ्यावाच लागतो. समोरचा माणूस कशासाठी गळ घालतोय? कधी कधी एखादा माणूस आपल्याला अगदी मनापासून आमंत्रित करतो किंवा एखाद्या गोष्टींसाठी आग्रही होतो, तेव्हा या नंतरचा नाद सोडावा लागतो. संकट समयी कोणी हाक दिली तर? फक्त आपल्यालाच अडचणी किंवा संकट येतात असं नाही, तर दुसऱ्यांच्या मदतीला जाणं हे खूपदा अत्यावश्यक ठरतं. त्यासाठी धावून जातानाही नंतर ही सबब कधीच वापरू नये. अपरिहार्य कारणास्तव. असे खूप प्रसंग येतात जे आपल्यासाठी अडचणीचे नसतात, पण एक सामाजिक दायित्व म्हणून कुणाच्याही अपरिहार्य कारणास्तव नंतर शब्दाचा वापर करू नये. श्रद्धेपोटी. आपल्या व परक्याच्या श्रद्धेला आपल्याकडून धक्का बसू नये म्हणूनही काही ठिकाणचं आमंत्रण स्वीकारणं आपल्याला भाग असतं. अशा वेळी ह्या शब्दाचा आधार घेऊ नये. माणुसकीसाठी. व्यवहारी जगात आपल्या ठायी असलेली माणुसकी ही फक्त दर्शनी दिसायला हवी असं नाही, तर ती कृतीतूनही जाणवायला हवी. अशा वेळी हा नंतर चालत नाही. वैचारिक समृद्धी येण्यासाठी. आपण दररोज केवळ चिंतन, मनन, वाचन करून भागत नाही, तर आपल्या वैचारिक समृद्धीसाठी या गोष्टीचं सार्थकी मंथन होणं हेही तितकंच गरजेचं ठरतं. अशा वेळी नंतर करूयाच्या गोष्टी करू नये. देवाला पाठ. पुष्कळशा घरातील कुलाचार, कुलधर्म, श्राद्ध, सणवार आपल्या भारतीय परंपरेनुसार ठरलेल्या तिथीलाच करणं हे अतिशय महत्वाचं ठरतं. त्यासाठी आपल्या वाचेतून व कृतीतून कुठेही नंतर करते असं म्हणून व तसा गरज नसलेला पवित्रा कदापिही घेऊ नये. शुभ कार्य व नवनिर्मिती. आपले व इतरांचे शारीरिक कष्ट असो व त्यातून असलेली आपल्या व इतरांच्या भौतिक वास्तूची निर्मिती असो व सृजन विचाराने प्रेरित साहित्यिक नवनिर्मिती, स्वतःहून कधीही शुभ कार्यासाठी सर्वतोपरी सहाय्यक भूमिका हवी. अशा वेळी नंतर बघते करते असा पवित्रा घेऊ नये. आता ह्या नंतर शब्दाची नकारात्मक बाजू बघूया. दुसऱ्याला उपेक्षित करण्यासाठी.
स्वतःच्या अंगी कुठलेही विशेष गुण नसताना एखाद्या चांगल्या स्वभावाच्या माणसाला आपल्यापेक्षा जास्त महत्व प्राप्त होऊ नये म्हणून त्याच्या हाकेला नंतर बघूया असं उत्तर देऊन दुर्लक्षित करण्यासाठी या शब्दाचा उपयोग अगदी सर्रास केला जातो. स्वतःचा अहंकार जपण्यासाठी आत्मकेंद्रित माणसं स्वतःच्या अहंकारापोटी दुराग्रही होऊन त्यावेळी या नंतरचा प्रयोग करताना आढळून येतात. द्वेषभावना. पराकोटीची द्वेषभावना असलेल्या कोत्या मनाची माणसं चाल ढकल करण्यासाठी नंतरचा विपर्यास करताना दिसून येतात. गैरसमज. पूर्वग्रह दूषित नजरेने एखाद्या चांगल्या प्रकल्पाला विरोध केवळ गैरसमज असल्याने नंतरची परिभाषा बोलतात. आपण नंतर बऱ्याचशा सकारात्मक तर अगदी किरकोळ स्वरूपाच्या नकारात्मक बाजूचा मी विवेचन करण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही या मंथनात काही त्रुटी राहूही शकतात. परंतु माझ्या परीने अधिकाधिक विशद करण्याचा प्रयत्न केलाय. समारोपात आपल्या सर्वांच्या ठायी असलेल्या विविध संवेदनशील जाणीवा चाचपडायला काय गेले आणि मला आपसुकच बहिणाबाई चौधरी यांची ही अगदी नितांत सुंदर कविता आठवली. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरकी येत पिकांवर, मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या बहरल्या वाटा, मन लहरी लहरी त्याले हाती नये कोण, उंडारल उंडारल जसं वारा वाहावन, उंडावरल उंडारल जसं वारा वाहावन, मन जव्हारी जव्हारी ह्याचं न्यार रे तंतर आरे, इचू साप बरा त्याले उतारे मंतर, इचू साप बरा त्याले उतारे मंतर, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. धन्यवाद. लेखिका आहेत सुनीता तोंडोळकर आणि सादरकर्ती आरती गुप्ते.